नेहा, 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 एक मिनिट तिकडे थांब. नेहा, हे बघ, सगळं सांगतो तुला. नेहा, हे बघ, फक्त एकदा माझं ऐकून घे. नेहा, मीच यश आहे, यशवर्धन चौधरी. नेहा, मला तुला हेच सगळं सांगायचं होतं. हे बघ, कुठलाही निर्णय घेण्याआधी प्लीज 2 मिनिटं माझं ऐकून घे. का का ऐकून घेऊ मी तुझं? म्हणजे तुला अजून खोटं बोलायचा चान्स मिळेल? नेहा, असं काय नाही. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आला होता यश. कोण? कुठला यश? पण जो यश माझ्या सोबत असला ना की मला कसली भीती नव्हती, काही टेन्शन नव्हतं, आणि ज्याच्यामुळे मी परीच्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचू शकले. तो यश जो सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असे चुटकीत सॉल्व्ह करतो, असे अगदी माझे सुद्धा, ज्याच्याकडे मॅजिक वाला स्माइल आहे ना. का खोटं बोललास यश तू? आणखीन किती खोटं बोलणार आहेस? हे सगळं मॅजिक मुळे नव्हतं, हे सगळं म्हणून होतं कारण तू यशवर्धन चौधरी आहेस. नेहा, आय अग्री. मी माझी ओळख लपवली सगळ्यांपासून, पण मी त्या पलीकडे काही खोटं बोललो नाहीये. गरजच पडली नाही यश, गरजच पडली नाही अजून खोटं बोलायची, कारण आम्ही ना खूप साधी माणसं आहोत. आम्ही लगेच विश्वास ठेवतो. तुझ्यावरही ठेवला, म्हणून तर तुला घरी बोलवलं. तू परीचा मित्र झालास, काका काकूंचा मुलगा झालास, अगदी आमच्यातला एक माणूस झालास यश. मी छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी तुझ्याशी शेअर करायला लागले, मोठ्या मोठ्या निर्णयात तुझे सल्ले घ्यायला लागले. मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण तू म्हणालास म्हणून मी लग्नासाठी तयार झाले, आणि तू म्हणालास म्हणून मी लग्नही तोडलं. अगदी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला मी, पण तू काय केलं? काय केलं तू? विश्वासघात ना. आपण ऑफिस मधल्या कुठल्या व्यक्तीशी बोललो ना तर कोणाला संशय नाही झाला, म्हणून तू माझ्याशी मैत्री केली. तुझ्या आणि परांजपेमध्ये काय फरक रे? परांजपेंनी माझ्या पैशासाठी येऊन माझा विश्वासघात केला, आणि तू तुझ्या पैशासाठी येऊन. नेहा, मी कोणाचाही विश्वासघात केला नाहीये. ऑफिस मध्ये एक फ्रॉड पकडण्यासाठी म्हणून मला माझी ओळख लपवावी लागली होती. दॅट्स इट. मला नाही माहिती तुला तुझी ओळख का लपवावी लागली होती. मला फक्त एवढं माहितीये की मी माणूस ओळखण्यात चुकले यश. नेहा, ओह, आय एम सॉरी यश सर. ओळखीचे म्हणता म्हणता तुम्ही कधी अनोळखी झाला ना कळलंच नाही. आणि कुठल्याही अनोळखी माणसाला मी माझ्या कुटुंबाशी भेटू देत नाही. त्यामुळे यापुढे परीला किंवा काका काकूंना तुम्ही भेटायला यायचं नाही, आणि जर तसं झालं तर माझ्यासारखी वाईट होईल. नेहा, मी जर का हे सगळं फक्त माझ्या फायद्यासाठी केलं असतं तर मी तुझ्यात असा गुंतत गेलो नसतो. असं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर नेहा. आय जेन्युइनली लव्ह यू. वेळ मारून नेण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहात यश सर? आणि खरं सांगू तर आता या सगळ्याचा काही उपयोगही नाही. जरी हे खरं असलं ना तरी आता ह्याला एक काडीची किंमत नाही, कारण जिथे माणूसच अनोळखी आहे
ते प्रेम तर खूप दूरची गोष्ट. हॅलो यश, नेहा तुला भेटली आणि तू सगळ्या गोष्टी तिला स्वतःहून सांगितल्यास ना? हॅलो. यशवर्धन चौधरी, जेवायसी इंडस्ट्रीजचा नवा चेहरा. ज्यांनी जेवायसी इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलला. त्यांचे आजोबा जगन्नाथ चौधरी यांनी खूप वर्षांपूर्वी एक रोप लावलं होतं. आज त्याच वृक्षाच्या शाखा जगभर पसरलेल्या आहेत. ऑटोमोबाईल, पेट्रोलियम, रिअल इस्टेट, टुरिझम अशा अनेक क्षेत्रात ही कंपनी घट्टपणे पाय रोवून उभी आहे. आणि या सगळ्याच्या मागे आहे यशवर्धन चौधरी यांची दूरदृष्टी. चीटिंग आहे ही. याला काही अर्थ आहे का? माझ्या इमोशन्सचा तरी विचार करायचा असताना एकदा चीटिंग केली. गाईज, मला कल्पना आहे की आत्ता जे काही तुम्ही पाहताय किंवा जे काही ऐकताय त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धक्का नक्की बसणार आहे. पण सत्य हेच आहे की ज्याला तुम्ही तुमचा कलिग, तुमचा मित्र यश समजत होतात, तोच खरा जेवायसी इंडस्ट्रीजचा मालक आहे. आपला बॉस आहे यशवर्धन चौधरी. आणि ज्याला तुम्ही बॉस समजत होतात तो मी. बॉस वगैरे नाहीये, मी तुमच्यासारखा एक साधा एम्प्लॉई आहे. सर, मला तर हे कोणीतरी प्रँक करतंय असंच वाटतंय. तुम्ही प्लीज म्हणा ना हे खोटं आहे म्हणून. म्हणायला काय राहुल, मी काही म्हणू शकतो पण त्याच्याने वस्तुस्थिती काही बदलणार नाहीये. सत्य हेच आहे की चौधरी इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा म्हणजेच तुमचा मित्र यश, मी नाही.